आज मेसच्या डब्यांसाठी केली दुधी भोपळ्याची भाजी एकदम सोप्या पद्धतीने। इथे दुधी भोपळा मी साल काढून चिरून घेतला आहे आणि चांगला भाजून घेतला आहे। आता त्याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा जिरा टाकून घरगुती लाल तिखट टाकून हे भाजलेला दुधी भोपळा टाकून घेतला आहे आणि तसेच मी इथे तुरीची डाळ टाकली आहे आणि थोडंसं पाणी टाकून हा दुधी भोपळा मी शिजवून घेतला आहे। येथे मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे। असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। येथे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून आपली दुधी भोपळ्याची मेससाठी भाजी तयार झाली आहे। येथे मी थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटही टाकलं आहे, मोठं कूट टाकलं आहे आणि येथे आपले डबे भरून तयार झाले आहेत। हे बघा आपले डबे भरून तयार आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।